एमपीएससीकडून गट ब आणि गट क पदासाठी जानेवारी 2023मध्ये एकूण 8,169 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखकाच्या 7,000 पदांचा समावेश होता. त्याप्रमाणे पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2023मध्ये घेण्यात आली. त्याचबरोबर मुख्य परीक्षा 17 डिसेंबर 2023 आणि कौशल्य चाचणी 4 जुलै ते 13 जुलै 2024 या दरम्यान झाली. त्यानंतर एका महिन्यामध्ये निकाल येणं अपेक्षित होतं. मात्र न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळं आयोगानं सामान्य गुणवत्ता यादी 11 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर केली. जाहिरात येऊन 26 महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे लिपिक टंकलेखकाची परीक्षा देणारे विद्यार्थी हवालदिल झालेत. या विद्यार्थ्यांनी आज विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात भेट घेतली. राज्य सरकारनं या भरती प्रक्रियेत तात्काळ लक्ष घालून एमपीएससीला ताबडतोब ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी आमदार पाटील यांच्याकडे केली. आमदार पाटील यांनी याबाबत राज्य सरकारकडे तातडीनं पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.